मित्रांनो, तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजकालची परिस्थिती काय झाली, लोकांनी कांदे लावले पण त्यांच्या याच्यावर मधमाशी नाही. हे बघा, आपल्या याच्यावर किती मधमाशी तेव्हा. ही मधमाशी तिचं पोळण करत असती. ती मधमाशी जर आपल्या कांद्यावर जर मधमाशा नसन तर आपला कांदा भरू शकत नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या याच्यात मधमाशी येत नसन तर तुम्हाला गुळाचं पाणी करायचं मित्रांनो. आणि ते 1.5 किलो पोतं म्हणा, तुमच्या इकडे काळं पोतं म्हणा, ते काळ्या पोत्यावर टाकायचं आणि ते बकेटीत ठेवायचं, ओलं करायचं चांगलं. गुळाच्या पाण्यानं असं आपण पाक कसा तयार करतो तसा पाक तयार करायचा आणि ते तसा पाक करून त्या बकेटीत टाकायचं आणि ते 1.5 किलो पोतं ओलं करायचं. म्हणजे त्यानं काय होतं, चिकटपणा असला ना आपल्या कांद्यावर मधमाशी येईन, याला चाटण त्या वासानं येईन, 1.5 किलो पोत्याच्या चिकट वासानं येईन. मग आपल्या मधमाशीवर बसन, तेव्हा ह्या मधमाशी बसली की मग हिचं पोलन होतं. कसं पोलन होतं तर तुम्हाला दाखवतो, थांबा. हे बघा, ही तुम्हाला दिसत असेल, ही वात नाही का, हिच्यावर जर मधमाशी बसली, ह्या वातीला पावडर लागली, याच्यात बुडात पावडर राहते बघा. ही पावडर राहते याला, ह्या ढेबऱ्याला. त्याची पावडर वातीला लागली की ते लगे असं बनतं, तयार होतं लगे ते बनून. तर मग त्या बनलं की तिच्यात कांद्याचं बी तयार होतं. तर मग ते बियापासून कांदे तयार होते आणि त्या कांदे मग आपण वावरात लावले की त्याच्याचपासून हा बी तयार होतं. म्हणजे हे असं कंपल्सरी सुरूच आहे. याचं बी करायचं, मग कंपनीला द्यायचं, मग कंपनी तिकडं दुसरीकडे देईन लावायला, मग लोकांना खायला कांदे. इथूनच पोट होत असतात. म्हणजे कांद्याचं बीज तयारी इथं होत असतं. तर तुम्हाला कळत असेल. हे बघा, याच्यात असं समजा, म्हणजे याच्यात बी तयार झालं की ते आपल्याला मात्र असं याच्यातून त्याच्यातून काढावं लागत असतं. कदाचित तुम्हाला माहीत असेल, हे की नाही. मग असं त्याला भोयदांड्या पाणी सोडणं चाललं मित्रांनो आता आपल्या कांद्याला. हे बघा कसं पाणी येतं आहे पेशरना. 1 तास मागच अजून एक रांग. आता इथं आपल्याला डेपकं आहे, तर इथून आपल्याला पाणी जायला वाट करायची आहे मित्रांनो. तर आता आम्ही वाट करत आहे, तुम्हाला दिसत असेल खोऱ्याने. इथं पाईप आथरिले मला, त्याला ठिबक केल्यामुळं आपल्याला पाईप नाही फुटला पाहिजे फक्त असा. तर आपला खुपिया हत्यार काढू आता भोगचं पाडण्यासाठी त्याला खालू. आता आपण भोगचं पाडून घेतलं. आता पाणी ह्याच्या खालून येणार मित्रांनो. पहिले पाणी तुंबणार इथं, नंतर याच्या खालून येणार. आपण हे भोयदांड्या पाणी कशामुळे सोडतो, कांदा चांगला भरावा त्याच्यामुळं, चांगला कांद्याला पाणी पोचावं त्याच्यासाठी भोयदांड्या पाणी सोडणं सुरू आहे. तुमच्या इकडे राहते की नाही कांद्याची लागवड, तर कमेंट करून नक्की सांगा.
तर मित्रांनो आपला ब्लॉग इथे संपत आहे. तर रामकृष्ण हरी.